पुसद शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात, शहरातील पानटपरी दुकानात गुटख्याची सर्रास विक्री, गुटखाप्रेमींची तलब इम्तियाजच्या हाती। आजचे तरुण उद्याचे भविष्य सांगितले जाते, मात्र हल्ली पुसद शहरातील व ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन होत चालल्याचे पाहावयास मिळत आहे। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी असून कडक नियम व कायदे असताना पुसद शहरात व तालुक्यात मात्र गुटखा प्रत्येक पानटपरीवर सहजासहजी उपलब्ध होत आहे व त्याची विक्री देखील कोणतीही भीती न बाळगता होत आहे। पुसद शहरातील मोठमोठे गोदाम गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले आहेत। पुसद येथील गुटखाप्रेमीची तलब आता इम्तियाजच्या हाती असल्याचे गुटखाप्रेमी व विक्री करणारे पानपट्टी चालक हसून सांगतात। पुसद येथील तरुणाई गुटखाच्या आहारी गेल्याने पालकांची चिंता मात्र वाढली आहे। तर पुसद, खंडाळा व उमरखेड येथे मागील काही दिवसांमध्ये गुटखावर झालेल्या 3 कार्यवाहीत पोलीस प्रशासनाकडून इम्तियाजला पोलिसांनी सूट दिली असून नावे वाढवणे व नावे कमी करण्याचे धंदे 3ही कार्यवाहीत करण्यात येऊन मुख्य आरोपीला सूट देण्यात आली। पुसद शहरात खुल्लमखुल्ला गुटख्याची तस्करी व शहरातील पानटपरीवर विक्री होत आहे, त्यावर कार्यवाही करणार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांच्यासह तरुण वर्ग गुटखाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसायला मिळत आहे। गुटख्यावर बंदी असली तरी परराज्याच्या बाहेरून तसेच अमरावती, हिमायतनगर येथून गुटखा वाहून आणून पुसद येथील गोदाम व आजूबाजूच्या गावातील शेतींमध्ये गुटखा साठवून ठेवला जात आहे व नंतर 2 व्हीलरवर पुसद व परिसरातील प्रत्येक ठिकाणी त्याची तस्करी केली जात आहे। सदर गुटखा प्रकरणी गुटखा किंग म्हणून कोणी इम्तियाज नामक व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे। पुसद येथील गुटखा प्रेमीची तलब आता इम्तियाजच्या हाती असा डायलॉग फेमस होत आहे। शहरात खुल्लमखुल्ला गुटख्याची तस्करी व शहरातील पानटपरीवर विक्री होत आहे, त्यावर कार्यवाही करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे। इम्तियाज समोर पोलिसांनी नागी टाकली आहे, हेही खरे आहे।